मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, बकासूरचे चाहते असतील, फॅन असतील यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तर मित्रांनो, आज एक भव्य दिवस मौजे येतगाव या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये आपला लाडका द्वादश हिंद केसरी देव बकासूर आपल्याला 100% पाळताना पाहायला मिळणार आहे. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट देणार आहे की बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आहे याची अपडेट आपण देणार आहे. त्याच्या आधी आपण विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची दावण आज आपल्याला येतगाव मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे. तर विठ्ठल ड्रायव्हर यांची नंदी नक्की कोणत्या गटात पाळणार, कोणकोणत्या गटात चिठ्ठ्या निघाल्या पाहूया. तर मित्रांनो, पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये. दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 17 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये. तिसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 26 मध्ये. आणि चौथी आहे गट क्रमांक 33 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये. अशा 4 चिठ्ठ्या निघालेल्या आहे मित्रांनो अजय शेठ जाधव कलेडोन यांच्या नावानं. तर मित्रांनो, सर्व नंदी आज आपल्याला पाळताना पाहायला मिळतील येतगाव मैदानामध्ये नानांचे. आता पाहूया आपल्या लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर. तर मित्रांनो, बकासूरच्या नावानं नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या नावानं देखील एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. तर आपण त्या चिठ्ठी नक्की कोणत्या गटात निघालेली याची अपडेट देऊया. कदाचित या चिठ्ठीमध्ये देखील चेंजेस होऊ शकतो. बकासूर दुसऱ्या देखील गटात पाळताना पाहायला मिळू शकतो. पैरेकराच्या नावावर देखील पाळताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 35 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या नावाने चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. बकासूरचा पैरा अद्यापही गुपित आहे मित्रांनो. नक्कीच गुपित असलेलाच ठीक आहे. तर बघूया बकासूर कोणासोबत पळतोय आणि कसा पळतोय. बकासूरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो.